सगळीकडे दरवळत असतो। चला, या निमित्तानेच मी ह्या गोड कापण्या तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। अगदी खुसखुशीत होतात। यासाठी 1 पाऊण वाटी पाणी घेतलेलं आहे थंड, याच्यात खिसलेला 1 वाटी गूळ घातलेला आहे। आता हे पातेल्यात अगोदर मी व्यवस्थित विरघळून घेणार आहे आणि 1 ते 2 मिनिट याला गॅसवरती गूळ विरघळेल पाण्यात इतपत गॅसवरती ठेवायचं आहे। हे खाली अगोदर पूर्ण वितळवून घेतलं, जेणेकरून गॅसवर जास्त वेळ ठेवायची आपल्याला गरज पडणार नाही। 1 ते 2 मिनिटातच हा पूर्ण गूळ वितळला जातो। गूळ वितळून झाल्यानंतर हे पाणी जे आहे गुळाचं ते पूर्ण थंड करून घ्यायचं आहे। आता थंड झाल्यानंतर मी हे कणिक मळायला घेतलेली आहे। त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 2.5 वाट्या आणि 2 चमचे बेसन घेतलेलं आहे। यानंतर 2 पळ्या कडकडीत असं तेलाचं मोहन घातलेलं आहे याच्यामध्ये, ते व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे।